जेव्हापासून ही रेसिपी मी मास्टरशेफ इंडियामध्ये पाहिली ना, खरं सांगते तेव्हापासून मला ही बनवायची. असं काय आहे या रेसिपीमध्ये जी शेफ लोकांना एवढी आवडली? याला बनवणं एवढं सोपं आणि खूप टेस्टी लागत होतं हे. सर्वात आधी नूडल्सला शिजून आहे ना गार करायला ठेवायचं. आता एका कढईमध्ये ना तेल, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे ना व्यवस्थित भाजून घ्यायचे. थोडंसं जिरंसुद्धा टाका आणि हे गार झालं ना की जाडसर असं वाटून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये ना तेल टाकायचं, वाटलेली ही हिरवी मिरची टाकायची, 2 मिनटासाठी परतून घ्यायची. त्यामध्ये मीठ, काळी मिरी पावडर आणि ना मिरची पावडर टाकून आहे ना ह्याला 5-10 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं. आता त्यामध्ये शिजवलेले नूडल्स टाका आणि 2 मिनटासाठी ते पण मिक्स करून घ्या. वरून सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, व्हिनेगर, रेड चिली सॉस टाकून आहे ना मिक्स करून घ्यायचं. आवडत असेल तर कांदा पात टाकायची, नाहीतर भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आहे ना हे केचप बरं किंवा सॉस बरं एन्जॉय करायचं. जेवढी टेस्टी रेसिपी ना तेवढी झणझणीत झाली होती. एकदा नक्कीच ट्राय करा आणि फॉलो करायला विसरू नका.